नमस्कार मित्रांनो, व्हिजन अकॅडमीमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत विरोधकांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शासनाला धारेवर धरले होते, जी की या योजनेअंतर्गत लाभ घेतला आहे अशा लाभार्थी प्रशिक्षणार्थ्यांना शासनाने कुठंतरी रोजगाराची संधी उपलब्ध करून द्याव्या, त्यांना वाऱ्यावर सोडू नये यासाठी वारंवार विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना या तीव्र लक्षवेध मांडले होते अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये. त्या अंतर्गत आता शासनाने कुठेतरी याची दखल घेण्यास थोडीफार का होईना सुरुवात केली असे आपल्याला दिसून येत आहे. या अंतर्गत काही उमेदवारांना ईमेल पाठवले आहेत, काहींना पत्र पाठवले आहेत, की या अंतर्गत तुम्ही जे प्रशिक्षण पूर्ण केलं आहे तर त्या अंतर्गत तुम्हाला कुठेतरी रोजगाराची संधी उपलब्ध आम्ही करून देऊ. या अंतर्गत काही पत्र व्यवहार झालेला आहे, ईमेल पाठवले आहेत. तर यामधील काही महत्त्वाचे मुद्दे आपण यामध्ये पाहूया. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया सविस्तर. मित्रांनो, 2024मध्ये शासनाच्या वतीने जे काही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली होती, तर या योजनेअंतर्गत जवळपास बऱ्याचशा लाभार्थ्यांनी किंवा प्रशिक्षणार्थींनी 11 महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तर या 11 महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना कुठेतरी कायमस्वरूपी रोजगार मिळावा यासाठी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला असताना सुद्धा यामध्ये कुठेही आपल्याला बदल झाले दिसत येत नाही किंवा त्यांना रोजगारांची कायमस्वरूपी कुठेतरी शासनाने दखल घेतलेली दिसत येत नव्हती. मात्र आता सातारा जिल्हा आहे, तर या सातारा जिल्हा रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्या वतीने थोडीफार का होईना या ठिकाणी तशी संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात हालचाली सुरू केलेल्या आपल्याला दिसून येत आहे. सातारा रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत ज्यांनी 11 महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केलं आहे, तर त्यांना शासनाच्या वतीने रोजगार व स्वरोजगार उपलब्ध करून देण्यास प्रयत्नशील आहोत असं या ठिकाणी कळवलं आहे या ईमेलमध्ये. जर यामध्ये ह्या विभागाअंतर्गत ज्या 11 महिन्याचे प्रशिक्षण घेतलं आहे त्या प्रशिक्षणार्थ्यांना कुठेतरी त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहावं म्हणून स्वरोजगार किंवा रोजगार म्हणजे नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात काहीतरी आम्ही मदत करू किंवा आम्ही कुठेतरी त्यांना पुशअप करू, हालचाल करू अशी त्यांचं म्हणणं आहे. तर यामध्ये मित्रांनो, स्वतः व्यवसाय करू इच्छित असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा आणि जे इतर ठिकाणी नोकरी करू इच्छितात तर त्यांच्यासाठी सुद्धा ही योजना महत्त्वाची ठरणार आहे. कारण यामध्ये अशा उमेदवारांना मित्रांनो ITI अंतर्गत अल्पकाळाचे अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासंदर्भात सरकारने हालचाली सुरू केल्या आहे. मित्रांनो, जे ITI आहेत तर या ITI अंतर्गत जे कमी काळाचे म्हणजेच 4 ते 6 महिन्याचे अभ्यासक्रम उपलब्ध करून देऊ अशा उमेदवारांनी तेथे प्रवेश घ्यावा आणि हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांना खाजगी आस्थापना म्हणजेच कंपन्यामध्ये कुठेतरी रोजगार मिळवून देऊ किंवा त्यांना कुठेतरी रोजगाराची संधी आम्ही उपलब्ध करून देऊ असं या ठिकाणी शासनाच्या म्हणणं आहे. आता यात किती पद खरं होईल, किती साध्य होईल हे आता येणारा काळ ठरवेल. मात्र ITIमध्ये अभ्यासक्रम प्रवेश घेऊन तो अभ्यासक्रम पूर्ण करणं ह्या प्रशिक्षणार्थ्यांना आता शासनाने संधी उपलब्ध करून दिलेली आहे. मित्रांनो, त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे म्हणजे CMEGP, तर या योजनेअंतर्गत व तसेच प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम PMEG अंतर्गत उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज मिळेल. मित्रांनो, जी काही ज्यांना इतर ठिकाणी नोकरी नको आहे तर अशा आणि ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे तर अशा प्रशिक्षणार्थी उमेदवारांना शासनाच्या वतीने 2 जे काही मंडळे आहेत, विभाग आहेत, तर त्या अंतर्गत कर्ज वाटप करण्याची सुद्धा या ठिकाणी तयारी दाखवली आहे. जे काही मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने, तर त्या अंतर्गत व राष्ट्रीय स्तरावरील केंद्र सरकारच्या वतीने जे काही प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम PMEGP आहे, तर या अंतर्गत सुद्धा जर असे प्रशिक्षणार्थी उद्योग सुरू करू इच्छित आहेत तर अशांसाठी कमी व्याजामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्यासंदर्भात या ठिकाणी तयारी दाखवली आहे या विभागाने किंवा शासनाने. मित्रांनो, यामध्ये आता कर्ज वाटपसुद्धा लवचिकता असावी, कठोर नियम नसावेत. प्रशिक्षणार्थ्यांना जर स्वतः व्यवसाय सुरू करू इच्छित आहेत तर अशांसाठी कमी सवलतीमध्ये किंवा कागदपत्राची जास्त फार्स न लावता त्यांनाही या ठिकाणी कमी व्याजामध्ये कर्ज उपलब्ध करून द्यावं ही या ठिकाणी शासनाला विनंती आहे. कारण फक्त योजना कागदपत्री नको आहे, तर त्यांना प्रत्यक्ष जर कर्ज तुम्ही देऊ इच्छितात तर प्रत्येक
प्रशिक्षणार्थींना तशी तरतूद करावी. जे स्वतःच्या पायावर उभे राहू इच्छित आहेत, स्वतः व्यवसाय करू इच्छित आहेत, त्यांना आडकाठी न करता कागदपत्राची खूप जास्त पूर्तता करण्याची कठोर नियमावली न ठेवता त्यांना कर्ज वाटप करावं, जेणेकरून ते त्यांचे व्यवसाय उभे करू शकतात. त्यानंतर चौथा मुद्दा आहे तो म्हणजे कौशल्य उद्योजकता व रोजगार विभाग अंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करून रोजगार संधी मिळू शकते. मित्रांनो, जर वरील उमेदवारांना कुठेही खाजगी आस्थापनामध्ये कंपन्यामध्ये नोकरी करू नको आहे, तर ज्यांना नोकरी करू इच्छित आहेत, खाजगी कंपन्यामध्ये ज्यांना नोकरी करायची आहे, आपल्याला व्यवसाय नको आहे नोकरी करायची, तर अशा उमेदवारांसाठी कौशल्य उद्योजकता व रोजगार निर्मिती अंतर्गत जे काही पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात येतो प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, तर या ठिकाणी अशा उमेदवारांना नोकरीची संधी आहे. बऱ्याचशा या ठिकाणी कंपन्या येतात, तर या कंपन्या या मेळाव्यामधून त्यांना जे हवे ते उमेदवार या ठिकाणी सिलेक्ट करतात. मात्र फक्त ही योजना फक्त नावालाच नको आहे, तर या ठिकाणी बऱ्याचशा उमेदवारांना या ठिकाणी डावललं जातं. मित्रांनो, रिॲलिटी आहे. त्यामुळे शासनाने कठोर अधिकाऱ्याच्या वतीने या ठिकाणी लक्ष ठेवून अशा प्रशिक्षणार्थींना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध कसे होतील, त्यांची निवड कशी होईल याकडे शासनाने सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. कारण फक्त ह्या मेळावे फक्त नावाला घेतले जातात, प्रत्यक्ष प्रशिक्षणार्थींना डावलण्यात येतं. त्यामुळे सर्वात प्रथम जे काही या 11 महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले उमेदवार आहेत, तर यांना प्राधान्य द्यावं. त्यानंतर बाकीच्या उमेदवारांना प्राधान्य द्यावं, ही शासनाला सर्व प्रशिक्षणार्थीच्या वतीने विनंती आहे. कारण या प्रशिक्षणार्थींनी आता 11 महिन्याचे पूर्ण केलेलं आहे, पण त्यांना आता वाऱ्यावर सोडून चालणार नाही. त्यांना कुठेतरी रोजगार मिळावा यासाठी सुद्धा शासनाने खूप गतिमानतेने प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण बेरोजगारीची प्रचंड वाढ आणि रोजगाराची जर संधी कमी होत असेल, तर अशा वेळेस हे तरुण निराशाकडे जातील आणि चुकीचे पाऊल उचलू शकतात. त्यामुळे शासनाने ही योजना फक्त कागदोपत्री न ठेवता अधिकाऱ्यांना जास्तीत जास्त प्रेशराईज करावं. या सदर उमेदवारांना रोजगार मिळण्यासंदर्भात खाजगी आस्थापनासुद्धा तशी खाजगी कंपन्यासुद्धा शासनाने तशी तरतूद करावी की सर्वात प्रथम मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांनाच या ठिकाणी नोकरी कशी मिळेल या मेळाव्यामधून याकडे सुद्धा शासनाने कठोर प्रयत्न करणे गरजेचं आहे. इकडे भरमसाठ बेरोजगारी वाढत आहे, तरुण निराश होत आहेत आणि शासनाच्या योजना हे फक्त कागदोपत्री न राहता त्या प्रत्यक्ष लोकांना शाश्वत रोजगार मिळावा यासाठी सुद्धा असाव्यात, ही महत्त्वाची बाब या ठिकाणी आहे. मित्रांनो, या प्रशिक्षणाच्या लढ्यासाठी आपण सर्व एकत्र येऊया, त्यांना सुद्धा न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, येणारे अपडेट्स आपण तुमच्यापर्यंत सतत पोहोचत राहू. व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून अजून आपण यामध्ये काहीतरी नवीन प्रयत्न करू इच्छितो. जे उमेदवार या प्रशिक्षण पूर्ण केलं आहे, तर त्यांना कुठेतरी रोजगार मिळवण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू. तसेच त्याचप्रमाणे लढा उभारू. विविध संघटना आहे, तर संघटनांसुद्धा मदत घेऊ आणि शासनाच्या दरबारी आपण या ठिकाणी या प्रशिक्षणार्थींच्या भावना पोहोचवू. त्यासाठी आपली सर्वांची साथची गरज आहे. व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा.